नमस्कार, मी रेणुका अर्थात तुमची मुक्तावली. हरिनाम वारकऱ्याचं खरं धन. या नामाच्या जोरावरच तर आपल्या मनातला अहंकार निवळायला लागतो आणि त्याच्या आड दडलेल्या आत्मारामाचं तेज झळकायला लागतं. म्हणून तर वारीत बाकी काही व्रतवैकल्याचे फार कठीण नियम आचरण सांगितले गेले नसले तरी हा एक सात्विक आग्रह मात्र नेहमी धरला जातो की जितकी पावलं आपण टाकू तितकं हरिनाम गायचं. जितके श्वास मोजू त्या प्रत्येक श्वासात मिसळायला हवं ते हरिनाम. ते कोणत्या शब्दात घ्यावं याला काही बंधन नाही. त्याला विठ्ठल म्हणा किंवा श्रीरंग, राम म्हणा किंवा कृष्ण, हरी म्हणा वा हर, परमात्मा तत्व तर शेवटी एकच असणार ना. अहो, जिथे साक्षात त्या जगाच्या मालकानं कधी भेद केला नाही, ज्यानं भक्त अभक्त पाहून कधी मायेत कृपा करण्यात भेद केला नाही, तिथं माणसामाणसात फरक करणारे तुम्ही आम्ही कोण? आपल्या ठाई आहे ती माया, प्रेम, जिव्हाळा आपण देत राहावा या वाटेवर. निरपेक्ष प्रेम करावं आणि द्यावंही. कोण जाणो कोणत्या आणि कोणाच्या रूपानं तो पांडुरंगच साक्षात आपल्या पुढे उभा असायचा आणि त्या परब्रह्मावर आपल्या प्रेमाचा अधिकार तो चालवून घेतोय, तर अशा मनुष्याच्या आयुष्याचं सोनंच झालं की. कारण भक्त होणंही काही सोपी गोष्ट नाही. अनंत अडचणी येतात. शक्य तितक्या मार्गांनी आपली परीक्षा घेतली जाते. पण एकदा का यातून तुम्ही तावून सुलाखून निघालात, तुमच्या ठाईचा मीपणा या प्रवासात पूर्णपणे संपला, नष्ट झाला की मागे उरतो तो 52 कशी सोन्यासारखा त्या परब्रह्माचा भक्त. आत्मारामाचं तेज ज्याच्या संपूर्ण कांतीवर झळकतं, समाधान चेहऱ्यावर स्मितहास्यानं बहरतं असा एक वारकरी. कारण वारीचा प्रवास हा काही फक्त या 16-17 दिवसांचा किंवा आषाढी कार्तिकीचा नाही आहे. ही संपूर्ण जीवनाचीच तर वारी आहे. जन्माला आलो तिथपासून ते त्या चैतन्यात विलीन होणार तिथपर्यंत ही वारी सुरू राहते. प्रयत्न फक्त इतकाच करावा की हा फक्त प्रवास असू नये तर याचा सोहळा व्हावा. आणि त्यासाठी मुखी अखंड असावं ते हरिनाम. संत चोखामेळा सांगतात तसं, भक्ताची या लोभा वैकुंठ सांडले, भक्ताची या लोभा वैकुंठ सांडले, उभेची राहिले पंढरीये, कनवाळू उदार तो हा श्रीहरी, कनवाळू उदार तो हा श्रीहरी, जड जीवा उद्धरी नामे एका, बांधियले ब्रीद तोडर चरणी, बांधियले ब्रीद तोडर चरणी, त्रैलोक्याचा धनी पंढरीये, चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्ठल, चोखा म्हणे आमुचा कैवारी विठ्ठल, नलगे काळ वेळ नाम घेता, नलगे काळ वेळ नाम घेता. अगदी काळ वेळेचंही भान विसरून ते हरिनाम गात राहावं म्हणजे आयुष्याचा सोहळा झाल्याशिवाय राहणार नाही. चला आता भेटूयात उद्याच्या मुक्कामी. तोवर बोला पुंडलिक वरदे हरी विठ्ठल, श्री ज्ञानदेव तुकाराम, पंढरीनाथ महाराज की जय. जय जय राम कृष्ण हरी.